brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. मराठीमध्ये एक म्हण आहे, मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाऊ नका. आता ही म्हण या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगण्यामागचं कारण म्हणजे लातूरमध्ये अशी एक घटना घडलेली आहे जे ऐकून आता तुम्हालाही आश्चर्य वाटेल. लातूरमध्ये गेल्या काही काळामध्ये 3 आत्महत्या झाल्या होत्या आणि या आत्महत्या झाल्या तेव्हा प्रत्येक ज्या व्यक्तीने आत्महत्या केली त्या व्यक्तीसोबत त्याची सुसाईड नोट सापडली होती. काही सुसाईड नोट या नंतर सापडल्या होत्या, काही त्या दरम्यान सापडल्या होत्या. त्या सुसाईड नोट आता खोट्या असल्याचं, बनावट असल्याचं समोर आलेलं आहे आणि या सुसाईड नोट दुसरं कोणी नाही तर त्या आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्याच जवळच्या लोकांनी लिहिल्या होत्या. नेमकं हे प्रकरण काय आहे, पोलिसांनी हे सगळं कसं शोधून काढलेलं आहे, हे सगळं आपल्याला समजावून घ्यायचं आहे. लातूरमधल्या सगळ्या घटना आहेत. लातूरमध्ये गेल्या काही काळामध्ये आत्महत्या झाल्या. आत्महत्या होत असताना त्या ज्यांनी आत्महत्या केलेली आहे त्याच्यासोबत काही चिठ्ठ्या सापडल्या किंवा नंतर नातेवाईकांनी आणून दिल्या की या व्यक्तीने आत्महत्या करण्यापूर्वी ही चिठ्ठी लिहिलेली आहे. त्या चिठ्ठ्यामध्ये काय होतं तर त्या चिठ्ठ्यांमध्ये वेगवेगळ्या समाजासाठी आरक्षण मिळावं अशा मागण्या करण्यात आल्या होत्या. गेल्या काही काळापासून महाराष्ट्रातलं वातावरण आपण बघतो आहेत. आरक्षण मिळावं, वेगवेगळ्या प्रवर्गांमधनं आरक्षण मिळावं यासाठी वेगवेगळे समाज हे रस्त्यावर उतरलेले त्यांनी त्यांची मागणी करत आहेत. या काळामध्ये अनेक आत्महत्यासुद्धा झालेल्या आहेत आणि आता गेल्या काही सरकारने सुद्धा कडे मागणी करण्यात आली होती की ज्यांनी आत्महत्या केलेल्या त्यांच्या कुटुंबियांना मदतसुद्धा मिळावी. अशाच पद्धतीच्या गोष्टी आता लातूरमध्ये घडलेल्या आहेत. 3 घटना मी सांगणार आहे आणि त्या 3 घटनेमध्ये ज्या व्यक्तीने आत्महत्या केलेली आहे त्या व्यक्तीने आत्महत्येची नोट लिहिलीच नव्हती. ती नोट कोणीतरी दुसऱ्याने लिहिली आणि ती लिहिता असताना आरक्षणाची मागणी केली. खरं तर पोलिसांनी या सगळ्याचा तपास केला. जेव्हा पोलिसांनी या सगळ्या आत्महत्याच्या नोट्स बघितल्या, ज्या सुसाईड नोट्स होत्या त्या तपासल्या, त्यांना काहीशी शंका आली. मग त्यांनी त्या व्यक्तीचं म्हणजे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं हस्ताक्षर आणि त्या चिठ्ठीमधलं हस्ताक्षर पडताळून पाहायचं ठरवलं. काहीशी शंका आली, त्यामुळे फॉरेन्सिक त्याची चौकशी केली आणि ही चौकशी केल्यानंतर पोलीससुद्धा चक्रावून गेले. नेमकं लातूरात काय चाललं आहे असा प्रश्न पोलिसांना सुद्धा पडला. त्यानंतर पोलिसांनी ज्यांनी ही खोटी माहिती दिली, ज्यांनी ही खोटी सुसाईड नोट लिहिली त्या सगळ्यांना ताब्यात घेतलेले, अटक केलेली आहे आणि पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी त्याची ऑफिशियल प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यानंतर एक प्रेस नोट, सविस्तर प्रेस नोट काढलेली आहे ज्याच्यामध्ये नेमकं काय काय घडलं, त्या व्यक्ती कोण होत्या, हे कृत्य कुणी केलेलं आहे या सगळ्याची डिटेल माहिती दिलेली आहे. हीच प्रेस नोट माझ्या हातात आहे आणि ह्या प्रेस नोटमध्ये काय म्हटलेलं आहे, त्या 3 घटना कुठल्या आहेत हे आपण समजावून घेऊयात. तर प्रेस नोटमध्ये पोलीस म्हणत आहेत की लातूर जिल्ह्यातील मागील काही दिवसात जातीनिहाय आरक्षण, सरकारी नोकरी तसेच आर्थिक मोबदला इत्यादी कारणास्तव आत्महत्येचा प्रयत्न व आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्या देखील आढळून आल्यात. सदरच्या चिठ्ठ्या या प्रसारमाध्यमांमधनं देखील प्रसिद्ध होत आहेत. आम्ही स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला काही चिठ्ठ्या दाखवतो आहे. त्या चिठ्ठ्या प्रसारमाध्यमांना मिळाल्या होत्या, पोलिसांनासुद्धा दाखवण्यात आल्या होत्या आणि ज्याच्यामध्ये असं म्हणण्यात आलं होतं की ज्या व्यक्तीने आत्महत्या केलेली आहे त्या व्यक्तीने ही चिठ्ठी लिहिलेली आहे. आता पोलिसांनी काय म्हटलं की त्यामध्ये काय होतं, एकतर जातीनिहाय आरक्षणाची मागणी होती, काही याच्यामध्ये सरकारी नोकरीची मागणी होती आणि काहीमध्ये आर्थिक मोबदला मिळावा अशा संदर्भातले जो मजकूर आहे तो चिठ्ठ्यांमध्ये लिहिला होता. आता पोलीस पुढे म्हणत आहेत, यापैकी 26/8/2025 रोजी बळीराम श्रीपत मुळे वय 36 राहणार शिंदगी अहमदपूर यांनी विष प्राशन केलं होतं. त्यांच्या उपचारासाठी प्लॅनेट हॉस्पिटल लातूर इथे दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांच्या एका नातेवाईकाने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांसमोर सादर केली होती. त्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख होता. आता हे जे आहेत बळीराम मुळे यांनी आत्महत्या केली होती आणि जेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं त्यावेळेस त्यांच्या काही नातेवाईकांनी एक चिठ्ठी आणून दिली आणि त्यांनी असं म्हटलं की या व्यक्तीने आत्महत्या करण्यापूर्वी ही चिठ्ठी लिहिली होती. त्या चिठ्ठीत काय होतं तर त्या चिठ्ठीमध्ये मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करीत असल्याचा मजकूर होता. आता पुढची घटना आहे 13/9/2025 म्हणजे सप्टेंबरची. या दिवशी शिवाजी वाल्मिक मेळे वय 32 राहणार दादगी निलंगा यांचा मृत्यू इलेक्ट्रिक शेगडीचा करंट लागल्याने झाला होता. त्यावेळी मरणोत्तर पंचनाम्यादरम्यान पोलिसांना कोणतीही चिठ्ठी मिळाली नव्हती, पण नंतर त्याचे घरी शर्टच्या खिशातनं एक चिठ्ठी मिळाली ज्यात महादेव कोळी समाजाला जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही असा उल्लेख होता.
आता बघा इंटरेस्टिंग गोष्ट आहे, एका व्यक्तीचा इलेक्ट्रिक शेगडीचा करंट लागल्याने मृत्यू झाला. पोलिसांनी सुरुवातीला पंचनामा केला, त्याच्यामध्ये काहीही मिळालं नाही, कुठली चिठ्ठी बिट्टी वगैरे काहीही मिळालं नव्हतं. नंतर त्याच्या घरच्यांनी त्याच्या शर्टाच्या खिशात एक चिठ्ठी मिळाली असं सांगितलं आणि त्यामध्ये काय म्हटलं होतं तर महादेव कोळी समाजाला जातीचं प्रमाणपत्र मिळत नाही आहे, ते मिळावं असा उल्लेख होता आणि त्यासाठी आत्महत्या केल्या असं सगळं त्याचं वर्णन होतं. पुढची घटना आहे 14 तारखेची, 14/9/2025. अनिल बळीराम राठोड, वय 27, राहणार हनुमंतवाडी तांडा, तालुका चाकूर, हा घराचं बांधकामासाठी पाणी मारत असताना विद्युत पंपाचा करंट लागल्याने मृत्युमुखी पडला होता. याच्याही मरणोत्तर पंचनामा दरम्यान पोलिसांना कोणतीही चिठ्ठी आढळली नव्हती. मात्र नंतर शिवाजी फत्तू जाधव या व्यक्तीने पोलिसांना एक चिठ्ठी सादर केली. ती मृत व्यक्तीने लिहिल्याचा दावा केला. त्यात बंजारा समाजाला ST आरक्षण मिळावं म्हणून आत्महत्या करीत असल्याचा मजकूर होता. बघा, पहिल्या घटनेमध्ये आत्महत्या होती, नंतर चिठ्ठी आणून दिली. दुसऱ्या 2 घटना तर तिथे ॲक्सिडेंटल घटना होत्या, म्हणजे करंट लागून मृत्यू झाला होता. पण नंतर त्यांच्या नातेवाईकांनी चिठ्ठ्या आणून दिल्या आणि म्हटलं की यांनी बंजारा समाजाला आरक्षण मिळावं किंवा कोळी समाजाला प्रमाणपत्र मिळत नाही म्हणून या लोकांनी आत्महत्या केलं, असंच दाखवायचा प्रयत्न त्यांच्या नातेवाईकांकडनं करण्यात आला होता. आता याच्यामध्ये या तिन्ही प्रकरणामध्ये पोलिसांनी सुरुवातीला जो गुन्हा असतो तो दाखल केला होता, आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता, इतर गोष्टींचा गुन्हा दाखल केला होता आणि त्यानंतर त्या सगळ्याचा तपास सुरू केला होता. या तीनही प्रकरणांचा तपास पोलीस अधिकारी अंमलदार यांच्याकडनं करण्यात होता. तपासादरम्यान मृतक अथवा आत्महत्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नैसर्गिक हस्ताक्षर आणि आत्महत्यापूर्वी सापडलेल्या चिठ्ठ्यांवरील हस्ताक्षर जुळत नसल्याचं प्रथमदर्शनी पोलिसांच्या निदर्शनास आलं. म्हणजे पोलिसांना सुरुवातीला लक्षात आलं की आत्महत्या करणारी व्यक्ती असेल, तिचं हस्ताक्षर आणि त्या सुसाईड नोटमध्ये दिलेलं हस्ताक्षर आहे ते काही जुळत नाही आहे हे पोलिसांच्या लक्षात आलं. पोलिसांनी या सगळ्याचा तपास सुरू करायचा प्रयत्न केला. त्याचे नमुने घेतले. ते काही नमुने त्यांनी छत्रपती संभाजीनगरकडे पाठवले आणि त्यांचा परीक्षण अहवाल आल्यानंतर चिठ्ठ्यांवरचं हस्ताक्षर हे ज्या व्यक्तीने आत्महत्या केलेली त्यांच्याशी जुळत नाही आहे हे स्पष्ट झालं. आणि त्यानंतर पोलिसांनी ज्या लोकांनी ह्या चिठ्ठ्या आणून दिल्या किंवा हे बनावट जे तयार केल्या आत्महत्याच्या नोट्स किंवा सुसाईड नोट त्यांच्यावर आता गुन्हा दाखल केलेला आहे. आता याच्यावर गुन्हा कोणावर दाखल झालेला आहे तर बळीराम श्रीपाद मुळे या प्रकरणामध्ये त्यांचा चुलत भाऊ संभाजी उर्फ धनाजी भिवाजी मुळे यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, कारण त्याने ती चिठ्ठी लिहिल्याचं समोर आलेलं आहे. शिवाजी वाल्मिक मेळे या प्रकरणामध्ये माधव रामराव पिटले यांनी ही चिठ्ठी लिहिलेली हे समोर आले, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आणि अनिल बळीराम राठोड या प्रकरणामध्ये शिवाजी फत्तू जाधव आणि नरेंद्र विठ्ठल जक्कलवाड आणि तानाजी मधुकर जाधव या सगळ्यांनी संगनमत करून ती चिठ्ठी लिहिली होती हे निष्पन्न झालेलं आहे. आणि म्हणूनच या सगळ्यांवर खोट्या चिठ्ठी लिहिणं, फसवणूक करणं या सगळ्यानुसार आता गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांच्यावर कारवाई केली जाती आहे. त्यामुळे ह्या 3 घटना सांगितल्या, त्याच्यामध्ये 2 तर ॲक्सिडेंट होता, तिथे अपघात झाला होता आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता. पण ह्या तिघांचे मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या जवळच्या लोकांनी, घरच्यांनी असं भासवायचा प्रयत्न केला की ह्या तिघांनी म्हणजे वेगवेगळी प्रकरणं आहेत, याच्यामध्ये आरक्षणासाठी आत्महत्या केलेली आहे किंवा ती मागणी करण्यासाठी आत्महत्या केलेली आहे. म्हणजे जाणारी व्यक्ती तर गेली, पण त्याच्या मागणं त्याचे नातेवाईक असतील, त्यांची लोकं असतील, कशा पद्धतीनं त्यांच्या मृत्यूचा सुद्धा वापर करून घेत होते हे सगळे या प्रकरणांमधनं समोर आलेलं आहे. त्यामुळे आता पोलिसांनी त्यांना अटक तर केलेली आहे, त्यांच्या कारवाई तर सुरू केलेली आहे. पुढे या सगळ्यामध्ये काय होतं, पोलिसांच्या तपासातनं आणखी काही खुलासे होतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण तुम्हाला या सगळ्या फसवणुकीबद्दल, या सगळ्या घटनांबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल ते सुद्धा करा. धन्यवाद.